एका गावात सीमा नावाची महिला राहत आहे आणि तिचा नवरा, सीमाचा नवरा हा मजुरी करतो. परंतु हे बघा काय होतं की तिच्या नवऱ्याला जे काही काम आहे ते डेली मिळत नाही, रोज मिळत नाही. त्यामुळे घरची परिस्थिती एकदम हालाकीची. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ते कुटुंब फार गरीब आहे आणि एक प्रकारे टेन्शनमध्ये राहतं. एका दिवशी काय झालं मग हे बघा महत्वाचं सांगत आहे. एका दिवशी काय झालं, एक योजना सरकारने सुरू केली आणि त्या योजनेचं नाव होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपये मिळेल असं योजनेमार्फत सांगण्यात आलं. परंतु भरपूर बहिणींना, महिलांना ते खोटं वाटू लागलं की कसं काय सरकार एवढे 1500 रुपये दिला आम्हाला आणि कसं काय 1500 रुपये मिळतील, असं काही बहिणींना वाटू लागलं. परंतु सीमाच्या शेजारीन एक बाई राहत होती, एक महिला राहत होती. ती तिच्या घरी आली आणि तिला सांगितलं की ही योजना खरी आहे. खरंच सरकार या योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपये देत आहे. त्यामुळे सीमाने तात्काळ निर्णय घेतला आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर तिच्या खात्यामध्ये काही दिवसानंतर 1500 रुपयाचा मेसेज आला तिला आणि तिने मोबाईलवरती चेक केलं तर तिच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले होते. म्हणजे तिच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. त्यानंतर ती बहीण तिच्या मुलांची शाळेची फीज असो किंवा इतर घरातील आर्थिक मदत असो ती पूर्ण करू लागली. आणि काय झालं, त्यानंतर त्या बहिणीने पैसे गोळा केले आणि शिवणकाम त्या पैशातून सुरू केलं. म्हणजे एक प्रकारे गरीब कुटुंबालाही आर्थिक मदत देणारी लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहीण योजना फक्त पैसे देत नाही तर एक नवी आशा देते आणि यामुळेच भरपूर महिलांना लाडकी बहीण योजनेचा एक आधार मिळालेला आहे आणि यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. आणि हे बघा भरपूर महिलांना आता या योजनेमार्फत 1500 रुपये मिळतात. त्यामुळे लाडकी बहीण योजना एकदम महाराष्ट्र सरकारची फेमस झालेली आहे. आणि चला आता आपण आजचा या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. 20वा 21वा हप्ता 3000 रुपये आणि बाकीच्यांना 7500 रुपये. आता तुम्ही म्हणाल बाकीच्यांना 3000 रुपये आणि बाकीच्यांना 7500 रुपये कस काय? सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला समजणार आहे. हे बघा सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होते 20वा 21वा हप्त्याची. तर आता 20वा आणि 21वा हप्ता 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्यात येत आहे आणि बाकीच्यांना 7500 रुपये. हे 7500 रुपये का दिले जातात, एवढी मोठी रक्कम का दिली जात आहे? हे बघा ज्या बहिणींनी KYC दुरुस्ती केलेला आहे त्यांना ही मोठी रक्कम. आता सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुम्हाला एक एक माहिती नीटपणे समजून मी सांगतो. हे बघा आता काय झालेलं आहे, नोव्हेंबर पासून भरपूर बहिणींना हप्ता आलेला नाही. तुम्हाला पण नोव्हेंबर पासून हप्ता आलेला नसेल ना तर कमेंट करून सांगा. हे बघा ज्या ज्या बहिणींना नोव्हेंबर पासून हप्ता आलेला नाही तर बघा, तर 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता, हे बघा लक्षपूर्वक पहा तुम्ही, 18वा हप्ता, 19वा हप्ता, 20वा हप्ता आणि आता हा 21वा हप्ता. म्हणजे 17वा हप्त्याचे 1500 रुपये, 18वा हप्त्याचे 1500 रुपये, 19वा हप्त्याचे 1500 रुपये, 20वा हप्त्याचे 1500 रुपये आणि 21वा हप्त्याचे 1500 रुपये. किती झाले? हे 1500 1500 3000, हे 1500 1500 3000 झाले 6000. 6000 आणि 21वा हप्त्याचे 1500 रुपये, 6000 आणि 1500 रुपये 7500. तर बघा या 5 हप्त्याचे 7500 रुपये. म्हणजे ज्या बहिणींना नोव्हेंबर पासून हप्ता आलेला नाही त्यांना 7500 रुपये येणार आहेत. कोणत्या क्षणी वाटप त्यांच्या खात्यामध्ये होणार आहे आणि ते केव्हा होणार आहे? 7500 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत बहिणींनो, या व्हिडिओमध्ये मी सांगतो. तुम्हाला बरोबर समजून घ्या. या व्हिडिओमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे 7500 रुपये किती वाजता येणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे ज्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली त्यांना हे 7500, नोव्हेंबर महिन्यापासून ज्यांचा हप्ता थांबलेला होता त्यांना 7500 रुपये. आणि हे बघा तुम्ही अजून KYC दुरुस्ती केली नसेल तर पटकन जा आणि KYC 31 मार्चच्या पहिलेच तुम्ही KYC दुरुस्ती करा, कारण KYC दुरुस्ती करता येत आहे बहिणींना. आता बघा महत्वाची माहिती. आता तुमच्या समोर दिसत असेल तुम्हाला, हे बघा इथे काय म्हटलेलं आहे. हे पहा 90 लाख महिलांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळणार. म्हणजे 90 लाख बहिणींचा हप्ता बंद होण्याचे इथे बोललं जात आहे. काय बातमी समजून घ्या. KYC दुरुस्त प्रक्रिया सुरू असतानाच एक वृत्त समोर आला, एक माहिती समोर आला, एक बातमी समोर आली, एक पेपरमध्ये वृत्त समोर आलं की KYC अंतर्गत पडताळणी केल्यावर
तसेच निकषात न बसणाऱ्या अशा 90 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. या वृत्ताने लाभार्थी लाडक्या बहिणींची लाडक्या बहिणीच्या त्या चिंतेत पडल्या. मात्र यावर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं की लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा दिला आहे. म्हणजे तो दिलासा म्हणजे हे बघा, एवढ्या बहिणी, या बघा 90 लाख बहिणी अपात्र होणार होत्या, परंतु आता इथे मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिलासा काय दिलेला आहे की ई-केवायसी साठी 31 मार्च पर्यंत ती मुदत दिली आहे. त्यामुळे पटकन तुम्ही दुरुस्ती करून घ्या, मग तुमचा हप्ता बंद होणार नाही. ई-केवायसी दुरुस्ती केल्यानंतर तुमचा हप्ता बंद होणार नाही. पटकन जा आणि दुरुस्ती करा. तुम्हाला मी सांगतो संपूर्ण माहिती इथे. तर वेबसाईटचं नाव आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट. या वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार नंबर टाका आणि ई-केवायसी दुरुस्ती करा, कॅप्चा कोड वगैरे टाकून दुरुस्ती करा. आता महत्त्वाची अपडेट बघा, हप्त्याची तारीख ठरली. ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, हप्त्याची तारीख ठरली. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे. तसेच हा लाभ 15 एप्रिल पूर्वी सरकारकडून देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींचा लाभ मिळण्यास उशीर होत असला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांच्या ऐवजी थेट 3000 रुपये येणार आहेत. मात्र सरकारकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हे बघा, इथे जरी म्हटलेलं आहे ना अधिकृत माहिती दिलेली नसेल, परंतु 3000 रुपये येणार आहेत बहिणींनो, ही माहिती सध्या फार चर्चेला आहे. हा तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आहे बघा, फेब्रुवारीचा हप्ता आणि हा मार्च महिन्याचा हप्ता. फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे तुम्हाला 1500 प्रमाणे 3000 रुपये येतील. आणि ज्या बहिणींचा हप्ता थांबलेला आता आणि ज्या बहिणींना आता ई-केवायसी दुरुस्ती केली त्यांना 7500 रुपये मिळणार आहेत. आणि ज्यांना सर्व हप्ते मागील मिळाले त्यांना फक्त 3000 2 महिन्याचे मिळतील. मग हे बघा, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार? मार्च महिना सुद्धा संपत आला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याचा हप्ता संदर्भात सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे. म्हणजे 2 महिन्याचे एकत्रित तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो. तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी ती राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना. तर 20वा आणि 21वा हप्त्याचे 3000 रुपये वाढवणार आहे ज्यांना सर्व मागील हप्ते आलेले त्यांना. आणि ज्यांना मागील 5 महिन्याचे पैसे आले नाहीत, 5 महिन्याचे हप्ते आले नाहीत, 5 महिन्यापासून लाभ भेटलेला नाही ई-केवायसी चुकीमुळे, ई-केवायसीचे पर्याय चुकीमुळे जरी तुमचा पण लाभ थांबलेला असेल तर तुम्ही ई-केवायसी आता दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला 7500 रुपये बहिणींनो, 7500 रुपये देईल. त्यामुळे ई-केवायसी दुरुस्ती करा. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. यानंतर तुम्हाला दुरुस्तीचा ऑप्शन भेटणार नाही. त्यामुळे आता 31 मार्च पर्यंत सर्वांनी ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या. तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी आपण या व्हिडिओमध्ये बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला अशी माहिती मी सांगत असतो ना, तर तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये सांगत असतो. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगत असतो. असं तुम्हाला कोणी सांगणार नाही एवढं सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला माहित आहे. चला ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पटकन या व्हिडिओला लाईक करा. चला लाईक करा बरं. तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला. तुम्ही जर लाईक केला ना व्हिडिओला तर जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्या बहिणी हा व्हिडिओ बघतील. त्यामुळे लाईक करा या व्हिडिओला. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीमध्ये. आणि हप्ता आल्यावर लगेच कळणार आहे. हप्ता सांगता येत नाही अचानकपणे कोणत्या क्षणी आता जमा होईल, परंतु 15 एप्रिलच्या पहिले सांगण्यात येत आहे. त्यामुळे हप्ता सांगता येत नाही कोणत्या क्षणी आता जमा होणार आहे असं देखील बोललं जात आहे. बघू, शासनाने अधिकृत माहिती जर दिली नसेल, परंतु चर्चा एकच आहे 3000 रुपये वाटपची. हप्ता 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी जमा होईल. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.